अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितः सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्या जिनशासनोन्नतिकरः पूज्याध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकः पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवः स्थायिनः। हे सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मः सूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश। हे विष्णु प्रतिविष्णुनाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथिता स्त्रिषष्टिपुरुषः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। दशपूर्वित्व वृद्धिधारी मुनी आणि चतुर्दशपूर्वित्व वृद्धिधारी मुनी यांचं वर्णन चाललं होतं ना आपलं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? की मुनी असतात ते निरपेक्ष असतात आणि त्यांची साधना असते ते विशुद्धीसाठी असते किंवा स्वतःच्या निर्मळ अनुभूतीसाठी असते, स्वतःच्या स्वभावामध्ये स्थित राहून आनंद भोगण्यासाठी असते. बाकी त्यांचं इतर अन्य प्रयोजन नसतं. त्यामुळे त्यांच्यासमोर कोणीही येऊ दे तरीसुद्धा त्यांना त्या गोष्टींचं आकर्षण नसतं. कोणी काय देव केलं तरीसुद्धा त्यांना त्याच्याबद्दल म्हणजे नजर टाकण्याची सुद्धा त्यांना भाव नसतात. कुठली काय गोष्ट कोण देतंय किंवा आपल्याला काय मिळतंय, काय मिळालंय हे सुद्धा, किंवा काय मिळणार आहे पुढं अजून हे सुद्धा जाणण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये, पण ते त्याचा उपयोग लावत नाहीत. कारण आता अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान वगैरे तर आहे एकेका मुनींना, हे पण वृद्धी आहेत. मग ते त्यांच्या वृद्धींच्या द्वारे हे जाणू शकतात की मी पुढच्या भावात कुठं जाणार आहे, देवलोकात जन्मणार आहे तर तिथं मला किती भोग मिळणार आहेत, काय काय मिळणार, काय नाही मिळणार, काय पाहिजे मिळायला, हे सगळं ते जाणू शकतील. पण तिकडं त्यांचा उपयोग नाही, कारण ते भोगण्याचे भाव नसतात. म्हणून सांगितलं अशी निश्चल साधना करा तर, निरपेक्ष निर्विकल्प साधना केली तर सांगितलं न मागता भोग मिळणार आहेत सगळे. पण आपण त्या भोगाच्या अपेक्षेने करतो, त्यामुळं काय म्हटलं वंचित राहतो. जे मिळणाऱ्या वर्तमानामध्ये सुख त्यापासून सुद्धा वंचित राहतो. म्हणून सांगितलं की निर्विकल्प आपल्या आत्म्याला जाणण्यासाठी, त्या आत्म्याचं सुख भोगण्यासाठी धर्म करा, धर्मामध्ये प्रवेश करा. अन्यथा कुठल्या अपेक्षेने केला धर्म, जर अन्य कुठल्या बाहेरच्या गोष्टी मिळाव्यात, लौकिक सुख मिळावं, तर तिथं सांगितलं की तो आकुलतेलाच प्राप्त होणार. तर आता
पुढची वृत्ती बघायची होती आपल्याला. कुठली? हां, त्याच्या आधी काय सांगायचं राहिलं होतं, माझ्या अनेक गोष्टी मागं राहिल्यात, तुम्ही कोण मला आठवण केलं नाही. काय काय राहिलं होतं मागे? 1 2 3दा 4दा काय काय मी विचारलेले प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली नाहीत आणि मला विचारलं पण नाही. काय प्रश्न होती? एकदा विचारलं होतं ना की अरिहंतांना काय दिसत नाही जे मनुष्यांना दिसतं, आपल्या सगळ्या मनुष्यांना दिसतं असं काय आहे की जे अरिहंतांना दिसत नाही? आता बसा शास्त्राला, नंतर बोलू. ठेवून घ्या 2 दिवस. चालू झालंय. आल्यावर या सांगते. काय सांगितलं तोपर्यंत बसा. तर काय सांगत होते की अरिहंतांना काय दिसत नाही जे मनुष्यांना दिसतं, मनुष्य पाहू शकतात असं काय आहे असं विचारलं होतं मध्ये प्रश्न. कोण उत्तरच दिलं नाही. हां, असे लय उत्तरं राहिली आहेत माझी, तुम्ही आठवण करत नाही आणि मग ते कोण कोण नंतर मला ओरडतात की तुम्ही अर्धवट सांगता आणि पुढं पूर्ण करत नाही. मग आठवण करत जावा तर सांगते. तुमचं ते विसरले मी, पण ते आठवण केलं नाही कोण मला. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं, म्हणजे हे प्रश्न ह्याच्यावर आले होते कुठंतरी इंटरनेटवर सगळे. तर त्याच्यामधनं वाचत असताना एक असं विचार आला, म्हणजे वेगळं क्वेश्चन दिसलं म्हणून वाचलं होतं. तर त्याच्यात सांगितलं की अरिहंतांना स्वप्न दिसत नाहीत जे की आपल्या सगळ्या सामान्य मनुष्यांना दिसतात. म्हणजे पाहत नाहीत, अरिहंत स्वप्न पाहत नाहीत तर मनुष्य स्वप्न पाहतात. अजून कोण स्वप्न पाहतो? अहो, काय चाललंय? बंद आहेत सगळे बंद आहेत, राहू दे. काय कळलं का उत्तर? काय सांगितले? अरिहंतांना स्वप्न दिसत नाहीत पण मनुष्यांना, सामान्य मनुष्यांना दिसतात. म्हणजे सामान्य मनुष्यांना तेवढी शक्ती जास्त आहे म्हणायचं का अरिहंतांपेक्षा? तर स्वप्न हा दोष आहे. स्वप्न पडणं म्हणजे झोप ज्याची पूर्ण नसते ना त्याला स्वप्न पडतात. त्यामुळं चांगली झोप लागणाऱ्याला स्वप्न पडत नसतात आणि पडले तरी पण कळत नसतात. असं पडतच नाहीत. मेन म्हणजे म्हणतात ना ते डोळ्याची मुवमेंटवर असतं. ज्याचे जास्त मुवमेंट होती ना तर त्यावेळेस तिथं झोप अर्धवट झालेली असते. म्हणजे काय म्हणायचं, झोप गाढ नाही लागली. एकदम काय असं त्याच्या मागं असेल तुमचं कारण. झोप पूर्ण नाही झाली तर तसं पण होऊ शकतं. म्हणजे बसते पण नामकरण म्हणत बसते, पुन्हा नंतर माझं डायरेक्ट मी आता झोपेत मग तिथं म्हणलं म्हणून की स्वप्न हे पडायला नको आहेत. स्वप्न पडलं म्हणजे तुमचं झोप पूर्ण झाली नाही हे त्याचं इंडिकेशन आहे. आणि एखाद्या वेळेस ते स्वप्न आठवत पण नाही उठल्यावर आणि एखाद्या वेळेस पूर्ण इत्थंभूत आठवतात जशाच्या तसे. म्हणजे तिथं पण मग हे सगळे दोष असतात ते अरिहंतांना नसतात एवढं सांगायचं होतं. तर म्हणून सांगितलं की अरिहंत निर्दोष असतात. अजून एक मी तुम्हाला मध्ये गोष्ट विचारली होती, ते पण अर्धवट ठेवली होती, तुम्ही उत्तर देणार होता मला. काय गोष्ट होती? की बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अकबराने त्याला प्रश्न विचारला होता ना कुठला, की म्हणले एक दिवस दोघंजण फिरायला चालले होते आणि जाताना रस्त्यामध्ये एक विहीर आली जी की कोरडी होती पूर्ण. आणि त्याच्यामध्ये अकबराने काय केलं, आपली अंगठी काढली आणि त्याच्यामध्ये टाकली. कोरडी खोल विहीर होती, त्याच्यात ती अंगठी खाली जाऊन पडली. आता त्या बिरबलाला त्यांनी विचारलं, सांगितलं की तू, म्हणजे असं ग्रीष्म ऋतू एकदम कडकडीत ऊन पडलं होतं आणि
म्हणजे काय म्हणायचं, उन्हाळा संपत यायची अशी वेळ होती, पण पाणी अजून कुठेही लागलेलं नव्हतं, पाणी येत नव्हतं विहिरीला. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की ही अंगठी काढायची आहे, पण कशी काढायची, खाली उतरायचं नाही, हात लावायचं नाही, दोरी टाकायची नाही, काय नाही, पण ती अंगठी काढून दाखवायची. कशी काढणार हे विचारलं होतं, तुम्ही सांगणार आहे आता. लय दिवस दिला तुम्हाला वेळ, सांगायचं ना. प्रेरणा सांगा उत्तर. कोण कोण बिरबलाचे वंशज आहेत बघायचं होतं आपल्याला. तर मीच सांगते, जाऊ दे, तुम्ही काय सांगायचं. हा, काय उत्तर सांगायला, काय चुंबक खाली सोडायचं. चुंबक सोडायचं होय, कसं सोडणार, दोरी टाकायची नाही. ज्ञानात ज्ञानात कसं काढायची अंगठी, काढायची हो बाहेर बिरबलाला. तर तिथं सांगितलं त्यांनी काय केलं की बुद्धी चालवली. कशी चालवली म्हणले, जवळून एक गाय चालली होती आणि तिने विष्ठा टाकली. गाईचं शेण पडलं होतं जे ओलं होतं, तर त्यांनी ते ओलं शेण बरोबर जिथं अंगठी होती ना तिथं टाकलं वरून जोरात. तर ती अंगठी त्या शेणात घुसून बसली रुतून. आता कडकडीत ऊन असल्यामुळं काय झालं, ती अंगठी ते शेण वाळलं आणि त्याची गौरी झाली ना. आणि ती अंगठी कुठे आहे आता, त्या गौरीच्या आतमध्ये अडकली. आणि सांगितलं मग उन्हाळा जस्ट संपायला आला होता ना, त्यामुळं सांगितलं त्या बिरबलाने पहिल्यांदा सांगितलं मला 1 महिन्याचा वेळ द्या, मी तुम्हाला सगळं करून दाखवतो बिना तुमच्या सगळ्या कंडिशन्स पूर्ण करून. आणि त्या 1 महिन्यामध्ये 1 दिवस 2 दिवस असं इतका पाऊस झाला, एका दिवशी इतका पाऊस झाला की ती विहीर भरली आणि त्या पाण्याबरोबर ती गौरी वर आली. मग वाळलेली पूर्ण गौरी असेल तर ती पाण्यात लगेच विरघळत नाही आणि बुडत पण नाही, त्यामुळं ती तरंगून वर आली आणि काढली हाताने उचलून. म्हणजे दुसरं काय साधन वापरायचं नव्हतं, त्यामुळं त्याची अकबराची सगळी अट पूर्ण झाली आणि त्याला त्याची अंगठीसुद्धा परत मिळाली. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं का? अजून कुठले प्रश्न राहिले होते का सांगा, नाही तर नंतर कोणतरी विचारत बसते. चला पुढं. अष्टांग निमित्त काय घेतलं होतं पुढची वृद्धी? आजचं एक स्टोरी पण राहिला होता ना, अर्ध झालं होतं. कुठली? मी कंप्लीट करते, पण ते तुमचं मीटिंग संपली की तुम्हाला अर्धवट होती. दुसऱ्या दिवशीच्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकत जावा, त्याच्यामध्ये असतंय, कारण ते टाइम संपलं की त्यात राहत नाही. पण रेकॉर्डिंगमध्ये आलेलं असतंय. 2 दिवस असंच झालं बहुतेक, आणि त्यावर मेन अध्यात्म लावलेलं असतं तेच तुम्हाला मिळत नाही, त्यामुळं ते त्यातून ऐकत जावा. काय बघायचं होतं आपल्याला? पुढची वृद्धी बघायची होती ना. तर पुढची वृद्धी आहे अष्टांग निमित्त वृद्धी. अष्टांग निमित्त वृद्धी, त्याचं स्वरूप काय सांगितलं? 8 प्रकारचे निमित्त असतात, त्या महानिमित्तांमध्ये कुशलता म्हणजे अष्टांग निमित्तज्ञता. 8 अशा गोष्टी ज्यांना पाहून मुनींना निमित्त ज्ञान होते, पण जसे होणार असते तेच जाणतात, वेगळे नाही, पण त्या विशिष्ट निमित्तांच्या द्वारे ते जाणतात. म्हणून तिथं म्हटलं अष्टांग निमित्त ज्ञान किंवा अष्टांग निमित्त वृद्धी. 8 प्रकारचे निमित्त आहेत ज्याच्या योगाने मुनींना 3 काळातलं ज्ञान होतं. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं, आता त्यांनी 8 निमित्त कुठले ते सांगायला लागले. तर पहिलं सांगितलं अंग उपांग म्हणतो ना, तर ते अंग बघून एखाद्या मनुष्याचं, मुलाचं वगैरे अंग पाहूनच त्याच्याद्वारे त्यांना 3 काळ समजतात त्याचे. अंगोपांग पाहून, अंग पाहून, आता उपांग नाही घेतले त्यांनी,
अंग पाहून म्हणजे एखाद्याचा हात पाय वाकडा आहे किंवा काहीतरी चेहरा आता 8 अंग जे आहेत ते सगळ्याच्या द्वारे जे काय अंग आहे त्यांची रचना त्यांचं रूप काय आहे हे पाहून त्याच्यावरून त्याचे सगळे तिन्ही काळ ज्ञात करतात मुनिराज. तर ते सांगायला लागले तिथं की पहिलं घेतलं अंग, दुसरं घेतलं स्वर, एखाद्याचे वचन ऐकून, मग ते मनुष्य असेल, तिर्यंच असेल, पशुपक्षी कोणीही असेल, त्यांच्या स्वरावरून तिन्ही काळाचं ज्ञान होऊ शकतं अशी वृत्ती असते. त्याचं डिटेल बघू अजून आपण, थोडक्यात सांगते. व्यंजन म्हणजे काय म्हणायचं, तीळ वगैरे असतात ना, ह्याला म्हणलं व्यंजन, तेच आहे ना, तीळ वगैरे घेतले. डोक्यावर किंवा मस्तकावर, मुखावर, कुठंतरी हातावर वगैरे, गळ्यावर, असं कुठं जिथं चिन्ह असतात ती तीळ म्हणा, मस काय म्हणायचं, मसच म्हणतात ना, मस म्हणतात असं वगैरे, तर त्याच्यावरून कुठल्या जागी आहे किंवा किती लहान आहे, मोठं आहे, काय आहे त्याचं रूप, हे बघून सुद्धा मुनींना 3 काळाचं ज्ञान होऊ शकतं. म्हणून त्याला म्हणलं व्यंजन, व्यंजनाच्या निमित्तात होणारं ज्ञान. पुढं सांगितलं लक्षण, चौथं. 5वं सांगितलं चिन्ह म्हणजे चिन्ह. 6वं घेतलं भौम, भौम म्हणजे पृथ्वी. 7वं स्वप्न. 8वं अंतरिक्ष. या निमित्तांनी मुनी जनसमुदायाच्या शुभ अशुभाला जाणतात. जसं सांगितलं की आपल्याला माहिती असलेले एक मुनी कोण, ज्यांना की निमित्त ज्ञान होतं, भद्रबाहू मुनी. भद्रबाहू मुनी होऊन गेले तर त्यांना चर्येला गेल्यावर सांगितलं ना, त्या मुलांनी लहान पाळण्यातलं बाळ होतं आणि त्यांनी ओरडून त्याच्या स्वरातून सांगितलं की जा. आणि त्याच्यावरनं त्यांनी विचारलं मुनींनी किती दिवस, तर त्यांनी संकेतांनी काय सांगितलं 12. फक्त एवढं सांगितलं तर मुनींना सगळं मागचा पुढचा इतिहास कळला. काय पुढच्या 12 वर्षामध्ये अशा दुष्काळ पडणार आहे की मुनींची चर्या धोक्यात येणार आहे, त्यांची चर्या नीट पालन होणार नाही, हे कळलं मुनिराजांना. आणि त्यामुळं त्यांनी सगळ्या संघाला, किती होता संघ त्यांचा माहिती का, 24,000 मुनी होते एका संघात आणि त्यांचे आचार्य हे भद्रबाहू. मग त्यांनी सगळ्या मुनींना आज्ञा दिली की तुम्ही दक्षिणेकडे चला, इथं राहू नका. आणि मग त्यावेळेस इथं 12,000 मुनी होते, ते त्यांनी आचार्यांबरोबर विहार करून गेले आणि राहिलेले 12,000 मुनी होते ते तिथंच राहिले. का की अनेक श्रोत्यांनी त्यांना, अनेक श्रावकांनी सांगितलं की आम्ही तुमची सगळी सोय करू, 12 वर्ष काय अनेक वर्ष जातील इतकं आमच्याकडं धान्य आहे, तर आम्ही तुमचं सगळं चर्या व्यवस्थित करू असं सांगितलं. आणि त्या वचनाला बळी पडले. कोणी म्हटले की आम्हाला आहारदान केल्याशिवाय जेवायचं नाही, नियम आहे, मग तुम्ही इथं थांबा, असं वगैरे अनेकांनी प्रलोभनं दिली किंवा अनेकांनी जे काय श्रावकांनी मोही लोभी बनवले, तर त्या निमित्तात जे कोणी थांबले 12,000 मुनी नॉर्थ इंडियामध्ये, तर ते सांगितलं भ्रष्ट झाले. कोणाच्या निमित्तात कोण कसं भ्रष्ट होईल सांगता येत नाही. आणि मग ते काय 12 वर्ष पुरणार आहे होय, स्वतःच्या पोटाला सुद्धा त्यांना पुरलं नाही. आणि मग ते सांगितलं की पुढं मुनींचं कोण रक्षा करणार आहे, मुनींना कोण देणार आहे, आणि असं करत करत सांगितलं. त्यामुळं शिथिलाचार्येत गेला, अनेक मुनींवर उपसर्ग झाले, अनेकांनी दीक्षाछेद केली, अनेकांनी वेगळे पंथ स्थापन केले, असं वगैरे त्यामधून रचना झाली. आणि हे ज्ञात होतं भद्रबाहू मुनींना. म्हणूनच मुनींनी काय सांगितलं, इथं राहणं योग्य नाही आहे, आपण सगळे खाली म्हणजे दक्षिण भारतामध्ये जायला पाहिजे, असं सांगितलं होतं. मग हे मला सांगायचं होतं, भद्रबाहू मुनी जे की निमित्त ज्ञानी होते, त्यांना हे सगळं 3 काळाचं ज्ञान होऊ शकतं निमित्त ज्ञानींना. अशा कुठल्या तरी एखाद्या स्वप्नावरून, एखाद्या ग्रहताऱ्याच्या रचनावरून, काय म्हणायचं, त्याचं उदय झाला किंवा तुमचं काय म्हणते ते ग्रहण लागणार असेल, काय तुमचं अजून दिशा वगैरे बदलली त्याची, किंवा रंग बदलला, असं खूप घेतलंय त्यांनी. सूर्याचं वगैरे रोज सूर्योदय झाल्यावर बघता का सूर्याकडं, सूर्योदय झाल्यावर त्या सूर्याचा रंग रोज काहीतरी त्यामध्ये छटा असतात, शेड असतात त्याचे वेगळे, आणि त्या शेडवरून सुद्धा कळतं बरं का मुनींना कशा प्रकारचं
ग्रहमान आहे, काय त्याचं पुढं भाकीत होणार आहे, म्हणजे उद्या काय होणार, परवा काय होणार, 3 काळात काय होणार, ह्याचं सुद्धा त्यांना त्याच्याद्वारे ज्ञान होतं. ते सगळं येणार आहे पुढं, आपण बघू. तर पुढं सांगितलं आपल्याला निमित्त ज्ञान असतं का नाही. आता ही निमित्त ज्ञान वृद्धी आहे जी मुनींना असते. आपण पण थोडंफार निमित्तातून जाणतो की निमित्ताच्या द्वारे. काय जाणता सांगा. फॉर एक्झाम्पल त्यांचंच नाही, आपण आत्ता जाणतो की असे कुठले निमित्त आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला सुद्धा समजतं उद्या काय, पुढं काय, थोड्या वेळाने काय होणार आहे. काय हो, आहे का नाही सांगा. काय भविष्य आहे तर पाऊस पडणार. अजून कुत्री भुंकाय लागली तर त्याच्यावरून तुम्ही काय म्हणता. रात्रीच्या वेळेस एक कुत्रं ओरडायला लागलं की सगळे बाकीचे मागचे पुढचे ओरडायला लागतात. मग त्याच्यामध्ये म्हणले त्या एकाने चोराला बघितलेलं असतं आणि बाकीच्यांनी या कुत्र्याला बघितलेलं असतं, फक्त चोराला बघितलेलं नसतं म्हणले. आणि मग सगळे मिळून ओरडायला लागल्यावर तुमचं काय अनुमान इथं बसून नक्की कोणीतरी आलंय. म्हणजे एखाद्या स्वरावरून काय म्हणायचं, कावळा ओरडायला लागला जोरजोरामध्ये घरामध्ये येऊन, घराच्या वर बसून सारखं सारखं. काय असतं हो, संकेत पाहुणे येणार आहे. अजून म्हणलं काय, घरात दूध उतू गेलं. काय असतं हो, शुभ. घाला सगळं दूध मग घरातलंच सगळं उतू घालवायचं, मग शुभ म्हणायचं का. हे सगळी मिथ्या मान्यता आहे ॲक्च्युली आपली. पण असलं काहीतरी आपण निमित्त लावायला जातो ते चुकीचं आहे. अजून तुम्ही काय करता सांगा. पक्षी वगैरे झाडावर बसून ओरडायला एखादी काय करायच्या मांजर एका आणि दुसरं काय. पक्ष्यांचं घाबरलेला आवाज. बरोबर. अजून मांजर आडवं गेलं. मांजर आडवं गेलं काय असते. त्या मांजरीचं काय दोष आहे, बिचारी चालली होती आपल्या आपल्या मार्गाने. तुम्ही काय केलं, तिला निमित्त धरून तुमच्या बापाचं उदय येणार होतं तर तिच्यामुळं माझं कार्य झालं नाही. असे सगळी आपली खोटे निमित्त, काय म्हणायचं, निमित्तावरून खोटं ज्ञान करत जातो आपण. पण हे चुकीचं आहे. म्हणूनच आपल्याला ज्ञान आहे म्हणलं, वृद्धी आहे असं म्हणलं नाही. मुनींना जे काही वृद्धी आहेत ते यथार्थच जाणणार आणि थोडं थोडकं नाही तर 3 काळातलं जाणू शकतात, अशा त्या वृद्धींची विशेषता असते. तर सांगितलं आपल्याला कसं कळतं, म्हणजे आता हे असतात ना, काय म्हणायचं त्यांना, खगोलशास्त्रज्ञ वगैरे म्हणतात ना, तर ते काय करतात, त्या वेव्ज जाणतात जमिनीतनं येणाऱ्या आणि त्याच्यावरनं त्यांना अंदाज येतो की कुठं भूकंप होणार आहे, कधी होणार आहे, किती त्याची इंटेन्सिटी असणार आहे, हे सगळं वगैरे त्यांना कळतं. किंवा वेदर फोरकास्टिंग वरून पण काय जाणतात की सुनामी कधी येणार आहे, वादळ होणार आहे का, पाऊस खूप होणार आहे वगैरे, हे सगळं जाणण्याचं त्यांना कुठून कुठल्या दिशेवरून कुठं जास्त पाऊस आहे वगैरे, हे सगळं जाणण्याची त्यांच्यामध्ये निमित्त एक हे आहे ज्याच्या निमित्तात त्यांना ज्ञान होतं. किंवा पशुपक्ष्यांचा आवाज वगैरे त्यांना कळतं ना, जमिनीत काय बदल होणार असेल, हवामानात काय बदल होणार असेल तर पहिल्यांदा 6th सेन्स असते म्हणतात पशुपक्ष्यांना, तिर्यंच्यांना, जे आपल्याला नसतं. मनुष्यांना त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडं सेन्सेशन असतात तिर्यंच्यांकडं, असं म्हणलं जाते. त्यामुळं जर भूकंप होणार असेल ना तर त्याच्या आधी प्राण्यांना लवकर कळतं आणि मग तुम्हाला मनुष्यांना घर पडल्यावर कळतंय भूकंप झालंय म्हणून. आमच्याकडे झालं होतं जेव्हा सोलापूरला, त्यावेळेस सगळे आम्ही झोपेत होतो आणि रात्रीच्या वेळेस एक दिवस खूप जोराचं झाला होता आणि आमच्या घरातलं मेन दादरा होतं, मोठ्याच्या मोठ्या भिंत होती ती, मूळ भिंत घराची, आणि ती हालायला लागलेली आम्ही बघितली रात्रीतनं. आम्ही लहान होतो असे. आणि मग बरोबर त्याच्या समोर दरवाजा आहे जिथून बाहेर जाऊ शकतो आणि जाणार कसं त्या दरवाजाजवळ. मग सगळेजण जाऊन कॉट खाली बस, कुठं खिडकीत बस, असं बसून आपलं रक्षा करण्याचा प्रयत्न. आणि मग थोडंसं थांबल्यावर दरवाजा उघडून रात्रभर बाहेर बसलो आम्ही. सगळे गल्लीतले सगळे येऊन बाहेर बसले होते. एक नवीन घर बांधत होते, त्या घरामध्ये शेड म्हणून तिथं सगळे जाऊन रात्रभर तिथं बसलो होतो. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं की भूकंपाचं ज्ञान आपल्याला कमी होतं आहे, पण जे काय असं ते
काय म्हणायचं त्यांना, रेडिओलॉजिस्ट वगैरे म्हणतात का, काय म्हणतात, सायंटिस्ट म्हणा, जाऊ देत, ज्यांना असं काय ज्ञान होतं एखाद्या अशा विपत्तीचं वगैरे जे काय होणार आहे, तर हे खगोलशास्त्र. हां, खगोलशास्त्रज्ञ. तर ते त्या टाईपचं निमित्तवृत्ती कशामध्ये येते, तर भौम नावाची निमित्तवृत्ती आहे. 8 प्रकारच्या निमित्तवृत्तींमध्ये एक भौम नावाची वृत्ती आहे, जे की पृथ्वीच्या रिलेटेड सगळे ज्ञान त्यांना होतात. त्यातलं थोडंसं विशेष वर्णन आहे, ते वाचू आपण. वृद्धीच्या विशेषता स्वप्नादीच्या फळाला, तर स्वप्न पडल्यावर पण म्हटलं ना, स्वप्न पण एक घेतलंय आपण त्याच्यामध्ये. 8 निमित्तांमध्ये एक निमित्त आहे स्वप्न. मग कशा प्रकारचं स्वप्न पडलं ह्याच्यावरून सुद्धा त्यांना 3 काळ समजतात मुनींना. मग त्यांनी प्रश्न विचारला, तीर्थंकरांचे माता पिता असतात ना, मातेला स्वप्न पडली, मग ती जाऊन पित्याला सांगतील, म्हणजे जे तीर्थंकर बालक जन्मणार आहे त्याच्या पित्याला जाऊन ती सांगते सगळं, की मला आज रात्रीतनं काय तोंडामध्ये पांढरे शुभ्र बैल गेलेले दिसले, काय ते चंद्र दिसला, आणि असं काय काय ती सांगते, आणि त्याच्यावरून त्या पित्याला ज्ञान होतं काय ह्याचं फलित आहे. मग ते कसं झालं त्यांना, ह्याला म्हणायचं निमित्त ज्ञान. म्हणजे अशा प्रकारचं निमित्त ज्ञान असतं एकेकांना, नाही असं नाही. किंवा चंद्रगुप्त मौर्यांना स्वप्न पडली, त्याचे पण फल काय आहे हे त्यांनी मुनींना जाऊन विचारलं. त्यावेळेस त्या मुनींनी सांगितलं भविष्यात काय घडणार आहे. किंवा अनेक असे अवधिज्ञानी वगैरे पण मुनी असतील की ज्यांना जाऊन हे विचारले स्वप्नाचं फळ काय आहे, तर ते जाणून सांगू शकतात. तर ही असती वृद्धी. आणि आपल्याला जे असतं ते सामान्य ज्ञान असतं, त्या ज्ञानाच्या निमित्तात आपल्याला पण कळतं थोडंफार, पण सगळं कळतं असं नाही, सगळं यथार्थच असेल असं नाही. थोडंफार आपलं निमित्त बरोबर गोळी लागू शकते. म्हणजे काहीतरी आपण मारायला गेलो गोळी आणि बरोबर लागते असं कधीतरी होतंय. होतंय ना. तर स्वप्नादीच्या फळाला तर तीर्थंकरांचे पिता किंवा अवधिज्ञानी मुनी आदी सुद्धा जाणतात. पण महानिमित्त वृद्धिधारी मुनी त्रिकालवर्ती शुभ अशुभालाही सूक्ष्मतेने जाणतात. तेवढ्या छोट्याशा त्या निमित्तावरून 3 काळाला ते सूक्ष्म रूपाने जाणतात, जाणू शकतात. अशी वृद्धी ज्यांना असते ते झाले वृद्धिधारी मुनी. आता ते कुठले आहेत ते सांगतायत पुढं. सामान्य निमित्त ज्ञानी असतील ते वृद्धिधारी नाही बरं का, सामान्य निमित्त ज्ञानी जे कोणी असतील त्यांना काही क्षणाचं ज्ञान होईल, काही तासाचं, काही दिवसांचं, काही महिन्यांचं, काही वर्षाचं ज्ञान होईल. लास्ट मॅक्झिमम या भवातलं वगैरे ज्ञान होईल. ह्याच्या पुढं त्यांना जाणता येत नाही. पण जे कोणी हे अष्टांग निमित्त वृद्धिधारी मुनी असतात तर त्यांना सांगितलं या भवातलं, पूर्व भवातलं, त्याच्या पुढच्या भवातलं आणि मागच्या अनेक अनेक भवातलं सुद्धा ज्ञान होऊ शकतं. कशावरून, तुमच्या आजच्या शरीराच्या रचनेवरून, तुमच्या काय आज मिळालेल्या संयोगावरून, काय पण पडलेल्या स्वप्नावरून किंवा अशा अनेक गोष्टींवरून त्यांना 3 काळातल्या अनेक भवाचं सुद्धा ज्ञान होऊ शकतं. इतकी विशुद्धी आहे ज्ञानामध्ये, हे सांगायचं आहे. आपण जाणायला जातोय बाहेरून, कोण आपल्याला भविष्य सांगताय का, आमचं मरण कधी आहे, आम्हाला काय भविष्यात काय लिहिलं आहे, किती पैसे मिळणार आहे, किती प्रगती होणार आहे, किती मुलं होणार आहेत, हे असलं सगळं विचारायला जातो ज्योतिषाकडं. मग तिथं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची विशुद्धी वाढवा की तुम्हाला पण सगळं दिसू लागतंय. कशी वाढवायची विशुद्धी, कुठं जायचं, कुठल्या शाळेत, ध्यान करा. ध्यानाची एकच कला आहे की ज्याच्या निमित्तात ज्ञानाची निर्मळता वाढत जाते. आणि एकदा प्रयोग करून बघा, तुम्हाला आत्ता घरातलं पण जे काय चालू असेल ना आपलं वातावरण, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी फरक दिसेल आपल्या ध्यानाच्या निमित्तात, आणि त्याचं काय होणार आहे पुढं हे थोडंफार कळतं आपल्याला. पण त्याच्यासाठी निर्मळ, निश्चल आणि सिरियसली ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यान केला तर अनिष्ट टळणार, काय संकट येणार आहेत ते कळणार, आणि त्यावेळेस त्याच्यापासून आपण सुटू शकणार किंवा काही ना काही त्याचा तोडगा तरी काढू शकणार. अशा प्रकाराने आपण त्याच्यापासून सुटू शकतो, काहीतरी त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून
हां अजून एक राहिलेलं तुम्ही मला आठवण केलं नाही. आता ते असं मध्ये मध्ये आठवल्यावर कसं करायचं. थांबा एक मिनटं हे पूर्ण करते. तर त्या निमित्त ज्ञानी रुद्धिधारी मुनींना 3 काळातलं ज्ञान करण्याची शक्ती असते. ही सगळी शक्ती कधी कशामुळं प्राप्त झाली. मला ते ज्ञान करायचं आहे, मला जाणून घ्यायचं आहे म्हणून ते ध्यान करत नाही आहेत, म्हणून त्यांची तपस्या नाही आहे. आपण धर्म का करतो. इतकी मी सेवा करतो मंदिराची का करतो. पैसे मिळतात म्हणून का करतो. काय उद्देश काय मागं. तुमच्या धर्म करण्याच्या मागं उद्देश काय. आनंदाने कराल ना तुम्ही. त्याचं फळ सांगितलं इंद्र होतो मंदिरात हे देवलोकात जाऊन इथून मेल्यावर. जर निरपेक्ष बुद्धीने आनंदाने केलं मिळणार आहे धन, नाही असं नाही आहे, पण धन मिळावं म्हणून करत असाल तर चुकीचं आहे. मंदिराची सेवा निर्मळ भावनेने आणि एक आनंदाने करा, विशुद्धीने करा. ज्याच्यामुळे निमित्तामध्ये आम्हा सांगतात की देवलोकात इंद्र होतो आणि असं वैभव मिळतं की मग दुसरं काय अपेक्षाच नाही राहणार. इंद्राचं वैभव किती असतं. सेवा केल्याचं फळ असं मेवा मिळतो की भवाभवात कष्ट करावं लागणार नाही आपल्याला. आणि ह्याचं प्रतिक्रमण करायचं सारखं आपण की आपल्याला इतकं कष्ट करावं लागतंय. ठीक आहे तुम्हाला हे सानिध्य मिळालंय किंवा असं आयतन मिळालंय, देवशास्त्र गुरु मिळालेत, हे भाग्याची गोष्ट आहे, नाही असं नाही आहे. पण पुण्य कमी आहे म्हणून कष्ट अधिक आहे. काय म्हणले. मग काय करायचं. म्हणजे कष्ट कमी होत आहे. मग कष्ट कमी करायचे आहेत की नाही. सगळ्याला पुण्य नको करायचं. काय म्हणायचं. पुण्याचं शुभाचं काय साधन करायचं नाही आहे, शुद्धाची आराधना करायची नाही आहे, पण कष्ट कमी करायचे आहेत. कसं कष्ट कमी होणार. सहजासहजी पैसा कोणाला मिळतो. ज्याच्याकडं भरपूर पुण्य आहे आणि तो खर्च करतोय ते पुण्य बरं का. ते पण बघा त्याच्याकडनं. जर तो ज्ञानात ध्यानात आहे धर्मात आहे तर येत राहणार आहे धन. तो भोगणार नाही, त्याच्यामध्ये आनंद मानणार नाही, त्याचं काय म्हणायचं वाया घालवणार नाही. पण आजच्या पुण्याच्या निमित्तात ते संचित राहणार आणि भविष्यसुद्धा सुरक्षित राहणार. आज दिसतंय नाही ते सगळ्यांच्याकडं का धन. कष्ट कमी आहेत पण धन अधिक आहे. का पुण्य आहे तर त्याच्यासाठी साधना केली आहे काय ना काय धर्माची त्यांनी. मग तसं आपलं कमी पडतंय हे बघा आणि त्या मार्गाला लागा. काय करायचं. धर्म म्हणजे आपल्या परिणामात साम्य भाव असतो का. एक शांती समाधान प्रसन्नता असते का. जे काही करताय त्याच्यामध्ये प्रसन्नता असते का एवढंच सांगा. जाऊ दे. सगळे तुम्ही धंदा करता, स्वयंपाक करता, संसार करताय, सगळ्यामध्ये प्रसन्नता एक काय म्हणायचं समाधान. हां समाधान शांती आहे का तुम्हाला. एक जण तर हो म्हणून सांगा. असं तर कोणाकडं नाही आहे की काहीच पैसा नाही आहे, काहीच घरात अनुकूलता नाही आहे, काय धर्म माहीतच नाही आहे, असं कोणीही नाही माझ्यासमोर. मग तुम्ही सुखी समाधानी शांत आहात का. हो म्हणता का. एक तर खोटं खोटं तर मना जाऊ देत. तर म्हणून सांगितलं की करा, त्याच्यासाठी आराधना करा आणि ध्यानाच्या आराधनेने आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. मग त्यासाठी सांगितलं ना कशी आराधना करत होते गोपालदासजी बरैया. त्यांचं सांगत होते ना मी, जे की अकबराच्या दरबारात होते. गोपालदासजींचं सांगत होते की परवा एक दिवस सांगताना आठवलं नाही मला ते, तर ते नंतर आठवलं. बरोबर संपली मीटिंग आणि त्यावेळेस आठवलं. म्हणजे काय चाललं होतं प्रसंग की गोपालदासजी बरैया अकबराच्या दरबारमध्ये का बनारसीदासजी होते. सॉरी गोपालदासजी नाही, बनारसीदासजी होते आणि ते अकबराच्या दरबारमध्ये राजकवी होते आणि त्यांचं रोल काय होतं राजाची वाहवा करायचं. आणि मग अकबर म्हणजे राजा होता की, पण हे जे बनारसीदासजी होते ते फक्त जिनधर्मी म्हणजे काय म्हणायचं जिनेंद्र भगवंतांनाच जिनेंद्र भगवंतांनाच शरण जात होते, त्यांनाच त्यांचा नमस्कार होता. मग सगळ्यांना वाटायचं, सगळेजण काय करायचे राजदरबारातले अकबराला शरण जायचे, त्याची वाहवा करायचे, त्याचं गुणगान करायचे. पण हा काय करायचा, हे काय करायचे बनारसीदासजी, त्यांच्या हातामध्ये अंगठी होती आणि त्याच्यामध्ये एक जिनप्रतिमा होती म्हणजे चित्र कोरलेलं.
आणि ते नमस्कार करताना त्यालाच नमस्कार करायचे, त्यांचं श्रद्धास्थान तेच होतं. अकबराला ते नमस्कार करत नव्हते. आणि मग हे अन्य सगळ्या विरोधींनी राजाला सांगितलं आणि मग राजाने एक दिवस त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून एक वाक्य दिलं होतं. काय वाक्य होतं? सब मिल आस करो अकबर की. म्हणजे काय? सगळे मिळून अकबराची आस करा, अकबराला शरण जावा, अकबराची स्तुती करा, असं वगैरे. असं एक वाक्य होतं जेणेकरून की त्यातून सिद्ध होणार होतं की ते कवी अकबरालाच सर्वस्व म्हणतात की नाही. आणि मग त्याच्यावर फळ होतं. जर त्यांनी केलं तर पास, नाही केलं तर त्याला मृत्यूदंड. असं त्यांचं ठरलं होतं बरं का. आणि मग बनारसीदासजींना कळलं हे सगळं कोणाचं तरी षडयंत्र आहे, पण ते तरीसुद्धा जिन धर्मावर अढळ होते. काही पण होऊ दे, मी माझ्या तत्वाला सोडणार नाही असे होते. आणि मग करणार काय? दुसऱ्या दिवशी कविता घेऊन आले. कविता करायला सांगितली होती ना राजाने, आणि त्याच्यात हे वाक्य घालायचं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी आले तर त्यांनी केलेली कविता काय होती हे ऐकायला सगळेजण उत्सुक होते, जसं की तुम्ही आहात. तर त्याच्यामध्ये काय भाव आहे हे बघा बरं का. काय सांगितलं? जिय बहुतक भेस धरे जग में, छबी भागई आज दिगंबर की. म्हणजे काय? या जीवाने आतापर्यंत जगात अनेक वेश धारण केलेत, पण मला जी छबी दिगंबर भगवंतांची म्हणजे काय जिनमुद्रा जी आवडली, जी बसली मनात, त्याच्यासारखं दुसरं कोण नाही. जिय बहुतक भेस धरे जग में, छवि भागई आज दिगंबर की. चिंतामणी जो प्रगट्यो उर में. म्हणजे काय? चिंतामणी म्हणजे स्वतःचा स्वभाव, आत्मा ज्याचा प्रगटला ज्ञानामध्ये. तब कोण जरूर अडंबर की. मग काय दुसऱ्या आडंबराची गरज आहे का? धर्माच्या नावाखाली आम्ही इतके क्रिया करतो, इतके यात्रा करतो, इतके विधान पूजन व्रत तप आदी, काही नाही. आडंबराची आवश्यकता नाही. ज्याच्या अंतरंगात चिंतामणी प्रगट झाला, बहिरंगात सगळ्या गोष्टींची त्याला उपलब्धी होणारच. जब तारण तरण ही सेयलियो. आता तारण तरण म्हणजे तुम्ही मुनी घ्या, भगवान घ्या किंवा स्वतःचा आत्मा घ्या, जो की मला तारणारा आहे. जब तारण तरण ही सेयलियो, परवाह करे को गब्बर की. मग कोणात कुठल्या गब्बर म्हणजे दुश्मनाची कोण परवा करते? जेव्हा मी माझ्या आत्म्याचा आश्रय घेतलाय, माझ्या स्वभावाचा आश्रय घेतलाय, कोणाची परवा मी करू? आता हे उद्देश नव्हतं बरं का अकबराला. जिन आस नहीं परमेश्वर की. ज्यांना परमेश्वरावर विश्वास नाही, परमेश्वराचं आश्रय नाही, शरण नाही. जिन आस नहीं परमेश्वर की, मिलियास करो सु अकबर की. हे वाक्य घालायला सांगितलं होतं ना. ज्यांना परमेश्वराची आस नाही त्यांनी सगळ्यांनी अकबराची आस करा. आता ह्याच्यातनं काय झालं? अकबर खुश. म्हणजे ॲक्च्युली होतं त्याच्यात अकबराची निंदा होती, काय म्हणायचं, अकबराच्या साईडनी नव्हतं ते श्लोक, पण तरीसुद्धा अकबराला इतकं आवडलं की त्याला कळलं खरोखर हे जिनभक्त आहे. आणि त्यांनी त्याला पारितोषिक दिलं म्हणा, काय त्याला सन्मान केला आणि उलटं त्याला फ्रीडम दिलं की तू जे करतोयस ते योग्य आहे, म्हणजे तुला तुझ्या धर्मापासून मी च्युत करणार नाही. परत एकदा सांगताय का? जिय बहुतक भेस धरे जग में, छवि भागई आज दिगंबर की. चिंतामणि जो प्रगट्यो उर में, तब कौन जरूर आडंबर की. जब तारण तरण ही सेयलियो, परवाह करे को गब्बर की. जिन आस नहीं परमेश्वर की, मिलियास करो सु अकबर की. आणि असं म्हटल्यावर तिथं त्यांनी आपली बाजू मांडून ठेवली. आणि तिथं त्यावेळेस अकबराला कळलं की हा काहीही झालं, त्याच्यावर प्राणाचं संकट आलं तरी सुद्धा हा जिनधर्म सोडणार नाही. आणि त्याची त्यांनी
काव्यकुशलता पण दाखवली आणि आपल्या धर्माच्या प्रती असणारी श्रद्धा भक्ती सुद्धा दाखवली त्याच्याद्वारे, आणि त्यामुळे तिथं अकबराने त्याला माफ केलं. आणि त्यावेळेस तिथं अन्य सगळ्या त्या जे कोणी वैरी होते, द्वेषी होते, त्यांचं पण जिरली त्याच्या निमित्तात. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की आज हा अकबराला नमस्कार करणारच, म्हणजे आस करणारच अकबराची, पण तसं झालं नाही. असं अढळ श्रद्धा आपलं असेल तर अशा अनेक कथा आल्यात पुराणांमध्ये की त्यांनी जिनधर्मासाठी, आपल्या आराधनेसाठी म्हणून आपलं प्राण त्यागलं, पण संकट घेतलं नाही स्वतःवर. म्हणजे काय म्हणायचं, सॉरी, धर्म सोडलं नाही, धर्मापासून च्युत झाले नाहीत. अशी जर असेल ना एक धगस अंतरंगामध्ये, एक ओढ असेल किंवा एक दृढता श्रद्धा असेल, तेवढं तरच तुम्ही टिकू शकणार. नाहीतर थोडंफार संकट आलं, थोडं प्रतिकूलता झाली, काय झालं, शरीरामध्ये रोग झाला की लगेच काय औषधं सांगतील ती खायला तयार. मग ते भलेही मांसाहार असेल तरी पण ते खायला तयार. प्रोटीन सप्लिमेंट म्हणून सांगतात तुम्हाला, बाहेरून घ्या म्हणून. काय असतं प्रोटीन म्हणजे? मॅक्झिमम ॲनिमल सोर्स असतात त्याला, कारण प्रोटीन्स असतात ते एग अल्ब्युमिनमध्ये जास्त असतात. बाकी इतर कुठल्या गोष्टीमध्ये मिळतील की, पण तुम्हाला डेफिशियन्सी झाली आहे तर, जसं की प्रेग्नंट वुमन असतात ना, त्यांना सांगितलं जातं प्रोटीन सप्लिमेंट घ्या म्हणून. मग त्यावेळेस लगेच तिथं आपण आहारी जातो आणि ते घेतो का काहीतरी होऊ नये. आणि मग म्हणून सांगितलं, असं विवेक न ठेवता आपण लगेच कसं धर्मापासून च्युत होतो, आणि अज्ञानाने सुद्धा हे असं पाप करणं योग्य नाही. म्हणून त्याच्यावर असतेच कंटेंट लिहिलेले, तेवढं तरी वाचू शकतो. गोळ्या खाता ना बाहेरचे औषधं गोळ्या, मग ते खाताना बघतो का त्याच्यावर काय लिहिलंय काय नाही, त्याचं तरी ज्ञान करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल तर मला विचारत जावा, म्हणजे मी सांगते तुम्हाला. म्हणजे कुठल्याही रीतीने आपण धर्मापासून दूर जायला नको, धर्माच्या विरुद्ध आचरण करायला नको. कारण एकदा हिथं या धर्माच्या विरुद्ध गेलो तर अनेक भावात आपल्याला जिनधर्म मिळणार नाही, आणि आपल्याकडून असं कृत्य व्हायला नको. म्हणून सावधानता ठेवा. ओम जाणा. सर्व ज्ञानाने संपन्न स्वतःचा ध्रुव आत्मा जाणा. सर्वज्ञत्व शक्ती आहे या आत्म्यात. तीन काळ तीन लोकांमध्ये हा मी आत्मा मात्र जानन स्वरूप आहे. बाह्य निमित्तांची मला जाणण्यासाठी आवश्यकता नाहीच. परद्रव्याला जाणण्याची मला इच्छा नाहीच. माझा आणि परद्रव्याचा संबंध नाहीच जाणा. परामुळे हा मी सुखी दुःखी नाहीच. माझे सुख माझ्यामध्ये सुरक्षित आहे. अनंत सुख स्वरूपोहम. ज्ञान स्वभाव स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरि.